नमस्कार. निगेटिव्ह लोकांपासून आपण सतत दूर राहिलं पाहिजे. आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारची लोकं असतात. यात काही जणं आपल्या भावनिक आरोग्यासाठी चांगले नसतात. अशा लोकांना ओळखण्यासाठी काही टिप्स आता मी इथे देणार आहे. ते नक्की तुम्ही बघा. दैनंदिन जीवनात आपल्याला अनेक प्रकारची माणसं भेटतात. प्रत्येकाच्या माणसाची वागणूक आणि विचारसरणी ही वेगवेगळी असते. यातील काहींचे विचार फारच नकारात्मक असतात. अशा प्रवृत्तीचे लोक हे अनेकदा सहज ओळखले जातही नाहीत. परंतु कधीकधी त्यांचं खरं रूप कळण्यास फार उशीर होतो. आणि जेव्हा त्यांचं नकारात्मक स्वरूप पुढे येतं तेव्हा तुम्ही काहीही करू शकत नाही. तुम्ही त्यांना आयुष्यभर कधीच ओळखू शकत नाही, असे अनेकदा होतं. असे लोक केवळ नकारात्मक बोलत असतात. त्यामुळे तुम्हाला स्वतःला स्वतःच्या क्षमतेवर शंका यायला लागते. कारण समोरचा माणूस नकारात्मक बोलायला लागला की आपल्यामध्ये सुद्धा हळूहळू ती भावना आपोआप निर्माण व्हायला लागते आणि आपल्यामध्ये सुद्धा ती नकारात्मकता येते आणि आपल्याच कर्तृत्वावर आपल्याला शंका यायला लागते. तुमच्या भावनिक आरोग्यावर सुद्धा याचा वाईट परिणाम होऊ शकतो. आणि असे नकारात्मक विचार करणारे लोक आपल्या आजूबाजूला जे असतात, ज्यांना आपण टॉक्सिक पीपल असं म्हणतो, ते कधीच सकारात्मक विचारांनी वागत नाहीत. इतकंच काय, ते तुमच्याशी सुद्धा सकारात्मक नसतात. तुमच्याबद्दलसुद्धा ते चांगले विचार करत नाहीत. मग आता हे असे नकारात्मक लोक कसे ओळखायचे? तर पहिली गोष्ट म्हणजे प्रत्येक गोष्टीबद्दल ते नकारात्मक बोलतात. काही लोक असे असतात जे प्रत्येक गोष्टीबद्दल नकारात्मक बोलत असतात. सतत इतरांमध्ये काहीतरी वाईट शोधतात. बरेच लोक त्यांच्या बोलण्याला बळीसुद्धा पडतात. तुम्ही कितीही चांगलं वागलात, कितीही चांगलं काम केलं, त्यांच्यासाठी कितीही तुम्ही धडपड केलीत, तरीसुद्धा तुम्हाला प्रोत्साहन देण्याच्या ऐवजी तुमच्या कामातले दोष ते शोधतात. तुमचे पाय मागे ते खेचतात आणि तुम्हाला निरुत्साही करण्याचा त्या म्हणजे पूर्णतः प्रयत्न करतात, अगदी पुरेपूर प्रयत्न करतात. मग अशा लोकांपासून आपण दूर राहिलेलं केव्हाही चांगलं असतं. या लोकांशी मैत्रीसुद्धा आपण करायला जाऊ नये. काही दिवसांमध्ये आपल्या लक्षात येतं की ही व्यक्ती आपल्याला पूरक नाही आहे, आपल्याशी हिचं जुळणार नाही. अशा व्यक्तींपासून आपण कायम दूर राहावं. अशा व्यक्तींशी वाद घालण्यापेक्षा, हुज्जत घालण्यापेक्षा या व्यक्तींपासून दूर राहिलेलं केव्हाही चांगलंच आहे. दुसरं म्हणजे इतरांचा सतत हेवा करणं. ही लोकं सतत दुसऱ्याचा हेवा करतात, इतरांचा हेवा करतात. जे त्यांना मिळालं नाही, पण दुसऱ्यांना मिळालं. त्यामुळे त्या लोकांचा ते सतत हेवा करतात. म्हणजे अशा लोकांच्या यशामुळे ते आनंदी होत नाहीत. म्हणजे ज्यांना आपण वेल विशर म्हणतो, ते यांचे वेल विशर असत नाहीत. मग तिला ते कसं मिळालं, मग मला का मिळालं नाही? मग मला मिळालं नाही म्हणजे मग तिलाही ते नाहीच मिळालं पाहिजे, अशी वृत्ती यांची असते. अर्थातच त्यांनी तशी वृत्ती निर्माण केली किंवा त्यांनी तसं इच्छा व्यक्त केली, तरीसुद्धा त्यांच्या इच्छेप्रमाणे घडतंच असं अजिबात नसतं. परंतु त्यांच्या वागण्यातनं, देहबोलीतनं आपल्याला नक्कीच कळतं की ह्या व्यक्ती दुसऱ्याच्या वेलविशर होऊ शकत नाहीत. इतकंच काय, म्हणून त्यांना स्वतःचासुद्धा वेलविशर होता येत नाही. आणि जे दुसऱ्यासाठी वेलविशर्स नसतात, चांगले विचार करणारे नसतात, हेवा करणारे असतात, मत्सर करणारे असतात, त्या लोकांचं स्वतःचंसुद्धा कधीही चांगलंच होत नाही. तर हे लोक स्वतःच्या दुःखाने कमी आणि इतरांच्या सुखाने जास्त दुःखी असतात. अनेकदा अशा लोकांना ओळखणं खूप कठीण असतं, परंतु हळूहळू तुम्ही त्यांच्या सहवासात आल्यानंतर तुम्हाला कळायला लागतं. परंतु तरीसुद्धा आपल्याला पटकन कळायला देहबोली ही खूप गरजेची आहे. त्यांच्या देहबोलीवरनं आपल्याला लगेच लक्षात येतं. अशी लोकं खूप गोड बोलतात. गोड बोलून त्यांना म्हणजे समोरच्याला आत्मसात करण्याचा ते प्रयत्न करतात. परंतु काही दिवसातच त्यांचं हे सगळं भिंग बाहेर पडतं आणि लक्षात येतं की ही लोकं फक्त तेवढ्यापुरतंच गोड बोलत आहेत. तिसरी गोष्ट म्हणजे इतरांवर अधिराज्य गाजवणं. म्हणजे तुमचा अधिकारही नसताना अशा लोकांना विनाकारण बोलणं. तुम्ही अमुक एक गोष्ट का केली असं बोलणं. तर अशा प्रकारे हेराफेरी करणाऱ्या लोकांशी सामना करणं हे अतिशय कठीण असतं आणि खूप लोकांना हे सामना करणं अजिबात आवडत नाही. म्हणजे ते तुम्हाला त्यांच्या शब्दात असं काही अडकवतात की तिथून तुम्हाला बाहेर पडणं खूप कठीण असतं. शब्दांचं आमिष दाखवून ते स्वतःचा फायदा करून घेण्याचा प्रयत्न करतात, पण तसं होत नाही. जी माणसं साधी असतात त्यांना कधीही अशी कुणाशी हुज्जत घालणं किंवा कुणाबरोबर असं वाद घालणं अजिबात आवडत नाही आणि म्हणून हे अशा लोकांपासून दूर राहतात. जेव्हा त्यांना लक्षात येतं की ही लोकं फक्त अधिराज्य गाजवतात. एखाद्या गोष्टीवर त्यांचा अधिकार नसताना समोरच्या व्यक्तीला उगाचच प्रश्न विचारायचं आणि त्या प्रश्नांवरती त्यांना जबरदस्तीने उत्तर द्यायला लावायचं.
म्हणजे असं काम ते अशा लोकांशी करतात जी लोकं शांतपणे ऐकून घेतात. म्हणून शांत राहणारे लोकं मात्र यांच्यापासून दूर राहतात. तर अशा अधिराज्य घालवणाऱ्या लोकांपासून आपण कायम दूर राहिलेलं केव्हाही चांगलं. चौथं म्हणजे असे लोक आत्ममग्न असतात. म्हणजे असे आत्ममग्न लोक जेव्हा संकटात असतात, तेव्हा तुमची ते आठवण काढतात. एरवी असे लोक फक्त स्वतःपुरताच विचार करतात. इतरांना फारसे आता महत्त्व देत नाहीत. गरज असेल तेव्हाच ते तुमची आठवण काढतात. तुम्ही कोणत्या परिस्थितीत आहात हे सुद्धा ते तुम्हाला एरवी कधीच विचारणार नाहीत. तुम्ही आजारी असाल तरी तुम्हाला हे विचारणार नाहीत, तुम्हाला भेटणार नाहीत, एखादा फोन करणार नाहीत, एखादा मेसेजसुद्धा करणार नाहीत, तुम्ही कसे आहात हेही विचारणार नाहीत. पण जेव्हा त्यांना गरज असते तेव्हा हक्काने अगदी तुम्हाला सांगायला येतील की आम्हाला दवाखान्यात घेऊन जा किंवा आम्हाला अशी अशी मदत करा असं सांगायला येतील. तर असे हे जे नकारात्मक लोक असतात, हे बोलता बोलता आपल्याला आपल्या शब्दात इतरांना अडकवण्याचा प्रयत्न करतात. त्याची त्यांना सवय झालेली असते आणि ते नंतर तुमच्या वैयक्तिक गोष्टींबद्दल विचारूनसुद्धा तुमच्यावरती नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतात. अशा लोकांच्यासोबत एका मर्यादेतच बोललेलं केव्हाही बरं असतं. अशा लोकांना जास्त वेळ देऊसुद्धा नाही आहे. अशा लोकांना आपल्या घरातल्या खाजगी गोष्टीसुद्धा अजिबात सांगू नये, कारण ही लोकं खूप धोकादायक असतात. तुमच्याशी त्यांचं पटतं तोपर्यंत आपण त्यांना असं एकदम बोलून जातो एखादी गोष्ट आणि नंतर मग त्याचा ते प्रभाव करून किंवा त्याचं भांडवल करून ते आपल्याला थोड्या प्रकारे ते काय म्हणतात त्याचं कॅपिटल करून आपल्याला ते धाकात ठेवण्याचा प्रयत्न करतात. अशा लोकांपासून दूर राहिलेलं केव्हाही चांगलं. जर एखाद्याचे शब्द तुम्हाला दुःखी करत असतील, त्यांच्या बोलण्यामुळे तुम्हाला त्रास होत असेल, तर अशा लोकांपासून दूर होणं, हळूहळू दूर जाणं हे केव्हाही चांगलं. या लोकांपासून स्वतःला भावनिकदृष्ट्यासुद्धा अलिप्त करा. कारण नकारात्मक लोकांच्या संपर्कात आल्याचे लक्षात आल्यानंतर स्वतःला दोष देऊ नका. त्यावर उपाय शोधा की आता काय करायचं. कारण तुमचा आनंद हेच तुमचं सौख्य आहे आणि त्यांना तुमचा आनंद तुम्ही हिरावून घेऊ देऊ नका. तुमच्या सभोवताल असलेल्या नकारात्मक लोकांना ओळखण्याचा अगदी प्रयत्न करा. ही नकारात्मक लोकं जोपर्यंत तुमच्याजवळ असतील, तुमच्या आयुष्यात असतील, तुमच्या शेजारी-पाजारी असतील, तोपर्यंत तुमच्या आयुष्यामध्ये ते दखल अंदाज करू शकतात, दखलबाजी करू शकतात आणि तुम्हाला त्रासही देऊ शकतात. परंतु जेवढं तुम्ही यांना इग्नोर कराल, दुर्लक्ष कराल, तितका जास्त आनंद तुम्ही घ्याल. तेव्हा अशा ह्या निगेटिव्ह लोकांपासून जास्तीत जास्त दूर राहण्याचा प्रयत्न करा. मी ॲडव्होकेट सुषमा सावळे तुम्हाला सगळ्यांना आत्ता इथे ज्या टिप्स दिल्या त्या नक्की लक्षात ठेवा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा. सगळ्यांना ही माहिती शेअर पण करा. तसंच नवीन असाल तर तुम्ही सबस्क्राईब करून चॅनलला बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे पुढील व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळेल. धन्यवाद.